दत्तात्रय कोतकर यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे, एक लेख व्हायरल केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदली संदर्भात आहे, तुकाराम मुंढे यांच्या कार्यासंदर्भात आहे आणि तुकाराम मुंढे यांना आम समाजातून पाठिंबा का मिळत नाही याच्या संदर्भात आहे. कारण समाज हा भित्रा आहे, समाज हा अंडर प्रेशर आहे, समाज हा दबावात आहे. त्यामुळे समाजाला पटत असलं तरी समाजाला पुढे येता येत नाही, कारण त्यांना अशी सवय लावलेली आहे. त्यामुळे समाजाला दोष देत नाही. सैनिक समाज पार्टी तर समाजाला दोष देणार नाही, कारण समाज असा नव्हता आणि नाही. फक्त ह्या राजकारणात घुसलेल्या 90% भ्रष्टाचारी गुंड आणि प्रवृत्तीच्या लोकांनी समाजाला नासवलं आहे. आपापल्या मालकीच्या शैक्षणिक संस्था काढल्या आहेत, समाजाला दबाव ठेवला आहे. समाजांचं मुलांचं भवितव्य घडवणाऱ्या शैक्षणिक संस्था ताब्यात ठेवल्या आहेत. त्यामुळे समाज ऑटोमॅटिक अंडर प्रेशर गेलेला आहे आणि ह्या दबावातूनच ह्या लोकांचं फावलं आहे. ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला, घोटाळे घातले आणि पैशाचा उहापोह केला आणि त्या पैशातूनच निवडणुका लढवल्या. निवडणुकीमध्ये पैसे खर्च केले, मतदार विकत घेतले, घोटाळे घातले, ईव्हीएम मशीन, अशा प्रकारे या समाजाला वेठीस धरण्यात गेलेलं आहे. त्यामुळे समाज थोडा वरवर जरी भित्रा वाटत असला तरी समाज ब्रिलियंट आहे, हुशार आहे. सैनिक समाज पार्टीचं जेव्हा बौद्धिक आंदोलन सुरू झालं, ते सैनिक समाज पार्टीचं बौद्धिक आंदोलन हे आम समाजातील सुशिक्षित नागरिकांना एकदम पसंतीचा विषय आहे. जेव्हा सैनिक समाज पार्टीमार्फत 288 आमदारकीसाठी उमेदवार पुढे येतील आणि उभे राहतील, तेव्हा मतदाराचे लोंढेच्या लोंढे येऊन या सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहेत, याची आम्हाला खात्री आहे. तरच याच समाजावर, या सज्जन समाजावर ज्यांना नासवलं आहे त्यांना ते बाहेर येणार आहेत, ऑटोमॅटिक बाहेर येणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याच्या कार्याला, ऐतिहासिक कार्याला तुकाराम मुंढे सारखे सज्जन अधिकारी मदत करणार आहेत, सहकार्य करणार आहेत, धावून येणार आहेत. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा जो उद्देश आणि ध्येय उद्दिष्ट साध्य होणार आहे. त्यामुळे सज्जन समाजाचे पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद. भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.